तर नमस्कार मित्रांनो, मी तुम्हाला आता शेणखताचा रिझल्ट दाखवणार आहे. तर आपण हा व्हिडिओ मागल्या वर्षीचा आहे. मी प्रत्येक वेळेला कोळवत असताना ऊस का नाही की आपण लागवड घालत असतो जास्तीत जास्त. लागवडीवर न भर देता यावेळेला म्हटलं शेणखतावर भर द्यायचा. म्हणून आपण काय केलं माहिती आहे का मित्रांनो, कोळवायच्या आधी मी ऊसाच्या बुडक्याला शेणखत भरून घेतलं. सगळ्या ऊसात शेणखत भरून घेतलं. प्रत्येक वेळेला मी लागवड टाकत असतो, पण म्हणावा असा त्याचा रिझल्ट पडत नव्हता. यावेळेला मी या रानात सगळं शेणखत भरून घेतलं. ऊसानं पण चांगली वाढ केली होती. त्याच्यानंतर कोळवून घेतलं आणि याचा रिझल्ट मित्रांनो काय झाला माहिती आहे का, प्रत्येक वर्षी माझा ऊस म्हणजे थोडंसं ॲव्हरेज कमी पडत होतं, पण ह्या वेळेला ऊस सगळ्यापेक्षा माझा जास्त गेला. आणि हे फक्त शेणखतामुळे शक्य झालं आहे, कारण ह्याला मी लागवडी कमी वापरल्या होत्या मित्रांनो. आणि शेतकऱ्याने नक्की असं करून बघा, कारण ही चांगला रिझल्ट आहे. शेतकरी बऱ्यापैकी खत विकत असते, तसं न करता आपल्या शेतीत घाला, त्याचा नक्की रिझल्ट मिळेल. आणि मध्यंतरीच्या काळातला ऊस बघा मित्रांनो, काही शेणखताचा फक्त रिझल्ट होता. बघा ऊस कसा आहे आपला, असा ऊस होता. आणि आता ह्या कारखान्याला आपला ऊस गेला आहे मित्रांनो, पण सगळ्यापेक्षा म्हणजे बाकीच्या रानांच्या पेक्षा ह्या रानात आपला ऊस शेणखतामुळं जास्तीत जास्त गेला. तर व्हिडिओ आवडले शेअर करा मित्रांनो. धन्यवाद.